नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत. मित्रो, आज एक पत्र आलं होतं आपल्याकडे आणि आजचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहे तो सुद्धा आपला महाराष्ट्र होमगार्डवर असणार आहे. कारण बरेच काही दिवस आता मागं सध्या जे काय आता होमगार्ड संदर्भात म्हणजे विषय चालू आहे, चर्चा चालू आहे. म्हणजे असं वाटतंय की खरंच काहीतरी चांगलं होईल म्हणून. तर मग मित्रहो, आता जो पत्र आहे तो तुम्हाला मी दाखवत आहे तुमच्यासमोर. हा पत्र म्हणजे आपल्या राज्याचा नसून हा UP राज्याचा आहे. कारण की सगळेच होमगार्ड जर विचार करायला गेला तर सगळे जे काही गृहरक्षक दल आहे ते जवळपास समानच आहेत. त्यामुळं हा पत्र आहे मला एक महत्त्वाचं वाटलं तुमच्यासमोर सादर करावं म्हणून. थोडंसं मला वेळ झालं कारण की तुमच्यापर्यंत सादर करण्यासाठी हा 18 तारखेचा आहे, 18-12 म्हणजे जास्त दिवस नाही आहे, 1-2-3 दिवस झालेले आहेत. तर मित्रहो, हा पत्र तुमच्या समोर सादर करतोय मी. कारण उद्याची जी तारीख आहे 23 डिसेंबर, हे मुंबई म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये एक मोठी मीटिंग आणि महत्त्वाची मीटिंग असणार आहे. आणि त्या मीटिंगमध्ये जवळपास भरपूर असे प्रश्न सुटतील अशी एक आशा आहे. तर चला, मी तुमच्यासमोर जो पत्र आहे तो तुम्हाला मी वाचून दाखवतो. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या, जेणेकरून आपण कोणताही व्हिडिओ जर बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा त्यांनी. सुरुवातीपासून आपण पाहूया. पत्रव्यवहार आहे हा. माननीय गृहमंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली. विषय काय आहे? सर्वप्रथम विषयाकडे लक्ष द्या तुमचं. होमगार्ड स्वयंसेवकांच्या सेवा नियम आणि कायद्यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांना राज्य केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे. मित्रांनो, सर्वप्रथम जो हा पत्र आहे हिंदीमध्ये होता, त्याला ट्रान्सलेट केलेला आहे म्हणजे पूर्णपणे मराठीमध्ये. कारण आपल्या मातृभाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी सोपं पण पडेल आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी सुद्धा सोपं पडेल. विषय तुम्हाला समजलाच असेल. तर पुढे काय म्हणलेलं आहे सर बघा. देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात होमगार्डच्या स्वयंसेवकांनी अमूल्य योगदान दिले आहे. सन 1946-47 पासून आज तागायत होमगार्डचे स्वयंसेवक पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने आपली जबाबदारी पार पाडत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या स्वयंसेवकांनी अनेक वेळा बलिदान सुद्धा दिलेले आहे. तर मग मित्रांनो, असे असून सुद्धा नियमित कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा, EPF, प्रवास भत्ता, महागाई भत्ता, ग्रॅच्युइटी फंड आणि पेन्शन फंड यासारख्या अत्यावश्यक सुविधा सरकारकडून पुरवल्या जात म्हणजे नाहीत. कारण ऑलरेडी काय करतात, एवढ्या सर्व सुविधा आहेत पण त्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. या परिस्थितीमध्ये या स्वयंसेवकांना केवळ मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवले गेले नाही, तर त्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे जगणेही कठीण झाले आहे. कारण की ह्या सर्व ज्या काही सुविधा आहेत त्या बाकीच्या इतर कर्मचाऱ्यांना भेटत आहेत, तर होमगार्डला का नाही, असा याच्यामध्ये प्रश्न आहे तो. ब्रिटिशकालीन नियमांच्या आधारे या होमगार्ड स्वयंसेवकांना स्वयंसेवक या श्रेणीत टाकून नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आलेला नाही. हे घटनेच्या कलम 14 अन्वये समानतेच्या अधिकाराचे स्पष्ट उल्लंघन आहे. घटनेच्या म्हणजे जे आता घटना आहे त्या घटनेच्या कलम 14 मध्ये हे पूर्णपणे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर मग का ह्याच्यामध्ये बदल होत नाही? ठीक आहे, असो, होईल आपला बदल. तर त्यामुळे काय म्हणले, त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की होमगार्ड स्वयंसेवकाच्या खालील मागण्यांच्या गांभीर्याने तुम्ही विचार करून त्वरित कार्यवाही करावी. आता मागण्या काय आहे पहा. एक पहा पहिला, होमगार्ड स्वयंसेवकासाठी सेवा नियम आणि अधिनियम 1946 आणि 1962 मध्ये सुधारणा करण्यात याव्यात आणि 60 वर्षापर्यंतचे सेवा नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच केले जावे. ओके, ठीक आहे. तर 2 नंबर बघा, होमगार्ड स्वयंसेवकांना राज्य केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. यासोबतच त्यांना आरोग्य विमा, EPF, प्रवास भत्ता, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास हुतात्मा दर्जा, मृत्यूनंतर अनुकंपा, नियुक्ती, कुटुंबियांना आर्थिक मदत, ग्रॅच्युइटी फंड आणि पेन्शन या सुविधा सुद्धा देण्यात याव्यात. कारण हे सगळं न्याय आहे आणि हे भेटलंच पाहिजे. जर देशातील सर्वात जुनं जे दल आहे ते दल फक्त आपलं जे काही देशातील गृहरक्षक दल आहे, ह्या दलाला ह्या सगळ्या सुविधा भेटणं गरजेचं आहे. आपल्यानंतरनं जे पण काही नवीन आता दल, प्रायव्हेट सिक्युरिटी दल वगैरे आलेले आहेत त्यांना म्हणजे सगळं न्याय भेटत आहेत, मग आपल्याला का नाही आहे? यावर थोडंसं म्हणजे विचार होणं गरजेचंच आहे. आणि याच्यावर सध्या आता चालूच आहे चर्चा. ह्या पुढील 1-2-3 महिन्यामध्ये खरोखरच एक अतिशय नवीन वर्ष, नववर्ष हे सगळ्यांना एकदम अतिशय उत्साहाचं जाईल अशी एक आशा वाटते. तर आता काय म्हणलेलं आहे, पण या मागण्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन तुम्ही सरकारची संवेदनशीलता आणि होमगार्ड स्वयंसेवकाप्रती न्याय दृष्टिकोन दाखवाल अशी एक आशा आहे. धन्यवाद आणि अभिनंदन, आपले नम्र. अशा पद्धतीचे पत्रक होतं मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं झालं तर जर तुम्हाला
म्हणजे सर्वांनाच माहीत आहे की सध्या जे होमगार्ड बांधव आहेत किंवा गृहरक्षक दलाचे जे आपले जवान आहेत, तर प्रत्येक बंदोबस्तात ते काय करत असतात, प्रत्येक बंदोबस्त कोणताही बंदोबस्त असू देतो. आता महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर आपलं जे सध्या झालं विधानसभा बंदोबस्त झालं, आता इथं आपल्या पुण्यामधील काय होतं ते आपल्या माऊलींचं बंदोबस्त होतं पालखी बंदोबस्तासाठी, किंवा इतर जे पण काही सर्व म्हणजे नवरात्र बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त, त्या प्रत्येक बंदोबस्तात प्रत्येक ठिकाणी जर होमगार्ड जवान व पोलीस कॉन्स्टेबलचे जे काय आपले कर्मचारी असतात ते कर्तव्य करत असताना प्रत्येकाचं जे कर्तव्य हे जवळजवळ म्हणण्याऐवजी एकदम सारखंच असतं. आता विचार करायला गेला, जे विधानसभा बंदोबस्त झालं त्या बंदोबस्तामध्ये काय होतं, जे बाकीचे सर्व कर्मचारी होते त्यांना काही तिथला जो भत्ता असतो 700-800 रुपये किंवा 1000-1200 रुपये तो त्यांना देण्यात आला, आणि बाकीचे होमगार्ड जवानसुद्धा ते त्यांच्याबरोबर म्हणजे डोळं फोडून त्यांनी ड्युटीसुद्धा केली. बाकीचे सर्व काही जे पण काही असेल ते सर्व त्यांनी त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या पार पाडल्या. पण त्यामधनं होमगार्ड जवानांना तिथे जो काही भत्ता असतो तो दिला जातो सरकारकडून, तो भत्ता तिथे दिला गेला नाही आहे. काही ठिकाणी जे पण काही जुने कर्मचारी होते त्यांना तिथे थोडाफार का होईना दिला गेला, पण हे सर्व असं व्हायला नाही पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे काही समान म्हणतो, समान वेतन समान कायदा असं जे काय आहे, आता हे जर त्यांच्याबरोबर फक्त ठीक आहे ह्या निष्काम सेवा एका गोष्टीमुळे जर तुम्ही त्यांना डावलत असाल तर अरे तो सुद्धा एक माणूसच आहे ना, तो पण एक जवान आहे आणि तो जवानासारखंच काम करतोय. त्यामुळं मग पोलिसांना वेगळं न्याय असतो ह्याच्यामध्ये आणि होमगार्ड जवानांना वेगळं न्याय, असं का असतंय ते? हे फक्त प्रत्येकाचं जे काही ब्रीदवाक्यामुळेच ना. आता जर विचार करायला सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. आणि जर होमगार्डचं विचार करायला गेलं तर होमगार्डचं निष्काम सेवा आहे. फक्त ह्या 2 शब्दामुळे जे पण सुरुवातीला काही केलेले आहेत त्या 2 शब्दामुळं ह्यांनी जर ड्युटी करताना प्रॉपर म्हणजे एकदम चोख बंदोबस्त करणार आणि त्यांना वेगळं पगार आणि आपल्याला वेगळं पगार, म्हणजे कुठंतरी चुकतंय हे. अरे मग जे प्रत्येकाचं जे काही कर्तव्य असतं सेम असते, 12-12 तास कर्तव्यावर दक्ष राहून जर ते कर्तव्य करत असेल तर हा तुझ्या भाऊ का? हे कुठंतरी चुकतंय. बरोबर आहे ना? मान्य आहे जर हे निष्काम सेवा हे नाव वगैरे असल्याने तुम्ही जर होमगार्डला डावलताय, आता असं नाही चालणार. कारण की जुने जे नियम आहेत किती दिवस तुम्ही म्हणजे त्या जुन्या नियमांना चिटकून बसायचं, काहीतरी त्याच्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे ना. कारण की दिवस बदलले पार, म्हणजे आपण कितव्या शतकात जगतोय आता तुम्हालाच माहीत असेल. आता एवढ्या आपण शतकामध्ये जर पुढं आलो असेल तर त्याच्यामध्ये थोडंफार बदल व्हायला पाहिजे. आता जवळपास प्रचंड प्रमाणामध्ये जे काय आता सध्या बेरोजगारीचं प्रमाण आहे, म्हणजे जेवढं चालेल तेवढं म्हणजे मनुष्यबळसुद्धा वाढत आहे, पण त्यांना हाताला रोजगार वगैरे भेटत नाही, सुशिक्षित झालेले आहेत. मग त्यामुळं काय माहिती आहे का, जर थोडं त्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना, जे ब्रीदवाक्य आहे त्याच्यावर न जाता त्यांच्या कामावर जावा, आणि तुम्ही कामावर जाऊन त्यांना जर त्याच्याबरोबर असणारा जर पोलीस कर्मचारी किंवा त्याच्याबरोबर असणारा जे एकमेक सोबत काम करतात आणि त्यांना वेगळा पगार आणि बाकीचे जे काही हे फक्त निष्काम सेवेमुळे त्यांना जर वेगळा पगार भेटत असेल तर हे खरोखरच चुकते. आणि ह्या जे सगळ्या जुन्या म्हणजे गोष्टी आहेत थोडंफार कुठेतरी बदलल्या पाहिजेत. तसंच जर काय होमगार्डसुद्धा म्हणजे जे काही त्यांना न्याय आहे तो द्यावा, यावर थोडा तरी विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. काय वाटते तुम्हाला? बघा मित्रांनो, आता म्हणजे ज्या पण काही गोष्टी आहेत मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत, तुम्हाला जर वाटत असेल खरोखर ह्या बदलल्या पाहिजे, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. आणि काही तुमच्या मनात जर शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा, बिंदास करा. कारण की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्या पण काही गोष्टी असतील ते गोष्टी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स केला तर जर एखादा कोणीतरी जाणकार माणूस असतो तो तुम्हाला त्या कमेंट्सवर रिप्लाय देत असतो. त्याच्यामुळे आपल्या मनातले जे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स करत चला. ठीक आहे. जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. कारण की तुमचे जे एक लाईक असते ना आपल्याला म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी ते एक प्रोत्साहन असते मित्रांनो. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा, कारण पहिला ते सबस्क्राईब करून घ्या आणि ऑन करा. मी याच्यापुढे जो पण काही व्हिडिओ बनत असेल तो व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटत जाईल. धन्यवाद.